काही असं झालं बा, काय करावं रे मुळ्यात थोड्या आळे खाऊन घेतल्या वाळू राहिली सोयाबीन. 3 एकरची मेहनत आहे, 3 एकर आहे. किती खर्च आलता तुम्हाला पुरं पेरणी करायला? पेरणी खर्च आता ट्रॅक्टरची पेरणी, नागटी वखरपाळी वखरपाळी, नागाटी, खत हे सगळं करून आता सोयाबीन तुमची समजा ही अशी झाली आहे ना. हो. पहा मग आता सरकारला तुम्ही काय निवेदन करू शकता याच्याबद्दल? आता निवेदन सरकारनं हे पाहायला पाहिजे बघ काय ते काय. हा, याची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आहे ना. हा बरोबर. आता हे आता वखरून टाकून लावलं तुम्ही आहे ना. हा काय करू, हे पूर्ण रान पूर्ण खराब झालं आहे ना. पूर्ण झालं ना खराब. आता एका उघडे आहे ना. काय चालू हा ना, माणूस खर्च करत आहे. आता शेतकऱ्याला हेच मोठं एक दुष्काळ झाला समजा शेतकऱ्याच्या पाहिजे. हे डायरेक्ट मित्रांनो हे बघा, त्या शेतकऱ्याचे कसे आलेत. शेतकऱ्यानं व्याजानं यानं त्यानं पैसा काढून शेतात पेरणी करायची, बी भरून आणायचं, खत बी भरून आणायचं, आणि त्याच्यानंतर जर नुकसान झालं तर हे अशा पद्धतीनं नुकसान होतं मित्रांनो. म्हणजे आपल्याला शेतातला माल आपल्या घरी न येता तो अगोदरच त्याची नुकसान होऊ राहिली. अशा प्रकारे ते वखरून टाकणं लावलं मित्रांनो त्यांनी. आता सरकारने या गोष्टीवर निर्णय घ्यायला पाहिजे. मराठवाड्यामध्ये परत पेरणी करून असं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं. जाफराबाद तालुका, जिल्हा जालना आणि गाव सांजोळ या ठिकाणी या शेतकऱ्याचे हाल बघून घ्या मित्रांनो. कारण शेतीमध्ये व्याजाने पैसा काढून आपण शेती करतो आणि त्यातून आपल्याला जर काही भेटत नसेल तर शेतकऱ्यासाठी मोठा दुष्काळ या. तर यावर सरकारने मोठा निर्णय घ्यावा. तर मित्रांनो बघा, ही सोयाबीन आहे. सोयाबीन पेरली होती 1 ते 1.5 महिन्यापूर्वी. आता हिच्यामध्ये काही कारणास्तव अशी आळी कुठे ती दाखवा, आळी दाखवा. अशा आळीनं सगळ्या मुळ्या खाऊन टाकणं लावल्यात. त्याच्यामुळे सगळी सोयाबीन खराब झाली. आता ही डायरेक्ट त्यानंतर शेतकऱ्यानं निर्णय घेतला, सगळी सोयाबीन आता वखरून टाकणं लावली. म्हणजे एवढा खर्च पाणी करून सगळं आता मातीत चाललं ते फक्त या आळीमुळं.